ज्या वेळेला हे राज्याचं सरकार अस्तित्वात आलं त्या दिवसापासून महाराष्ट्रातलं आध्यात्मिक क्षेत्र अत्यंत धोक्यात आलेलं आहे. मग त्याचा सुरुवात अगदी ज्या वेळेला शिवसेना पक्ष नेते संजय राऊत यांनीच सुरुवात केली. त्यांनी शरद पवारांना विठ्ठल संबोधलं. तिथून जी मालिका सुरू झाली की त्याच्यानंतर आपण पाहिलं तर आध्यात्मिक क्षेत्रावरती वैचारिक आणि प्राकृतिक असे आघात घातले गेलेले आहेत. आणि याचा कळस तर तेव्हा झाला ज्या वेळेला संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करणारे दोन साधू त्यांच्या वाहन चालकासह एका विशिष्ट प्रकारच्या समुदायाने जमून आणि विशेष म्हणजे पोलिसांच्या समोर मॉब लिंचिंग केलं आणि त्या साधूंची हत्या केली, वाहन चालकाची हत्या केली. सगळ्या प्रकरणामुळे देशातली भाविक जनता दुखावली गेली आहे. संत समाज संतप्त झालाय. पण त्याचबरोबर एवढा प्रकार होऊन सुद्धा राज्य सरकार काय म्हणतंय की गैरसमजुतीतून हा प्रकार घडला, हे षडयंत्र होतं आणि या षडयंत्रातून हे घडलेलं असलं तरी सुद्धा राज्य सरकार हे मान्य करायला तयार नाही. आणि राज्य सरकार कुठेतरी आरोपींना या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न करते. सगळा संत समाज, देशातली सगळी भाविक जनता सीबीआयची मागणी करते आहे. पण तरी सुद्धा राज्य सरकार, महाराष्ट्रातलं राज्य सरकार, केंद्र सरकार तयार आहे पण राज्य सरकारच्या परवानगी शिवाय हे प्रकरण सीबीआयला देता येत नाही. पण राज्य सरकार सीबीआयची चौकशी करायला तयार नाहीये. त्या पाठोपाठ नांदेड जिल्ह्यामध्ये आमच्या वीरशैव लिंगायत संप्रदायाचे एक साधू या ठिकाणी एकाने हत्या केली. त्यानंतर लागलीच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी वक्तव्य केलं की देवस्थानांकडे असलेलं सोनं ताबडतोब ताब्यात घ्या. मग ही जी सगळी मालिका सुरू झाली, देश काही आज जगबुडीत नाही, देशातली काही सगळी संपत्ती संपलेली नाही. माननीय सुधीर भाऊंनी त्याला योग्य उत्तर दिलं की देवस्थानं तर नेहमी मदत करायला पुढे असतात आणि ज्या वेळेला गरज पडेल त्यावेळेला देवस्थानं देतील. पण आज ती परिस्थिती नाही. अगदी देवस्थानांचं सगळं घ्यावं अशी परिस्थिती आपल्याकडे उद्भवलेली नाही. म्हणून पण मात्र ही जी सगळी मंडळी आहे जी हे वक्तव्य करतायत यांना संस्कृतीशी देणं घेणं नाही, यांना भारताच्या सनातन आध्यात्मिक परंपरेशी काही देणं घेणं नाही. कारण यांच्या पक्षाची आणि यांची वैचारिक बैठक ही स्वदेशी नाही, ही विदेशी बैठक असल्यामुळे आणि विदेशी संस्कृतीचेच पाईक ते असल्यामुळे त्यांना आपल्या आध्यात्मिक क्षेत्राशी कुठल्याही प्रकारचं देणं घेणं नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व शरद पवार असं वक्तव्य करतात की रामायण आणि महाभारत याची आता देशाला गरज राहिलेली नाही. मग त्यांचीच बांधिलकी जपणारे जितेंद्र आव्हाड मागे असं म्हणून गेले की संत तुकारामांचा खून झाला. म्हणजे या तीनही पक्षाचं असलेलं हे सरकार आणि त्या सरकाराचे घटक जाणीवपूर्वक आध्यात्मिक क्षेत्रातल्या मंडळींच्या भावना दुखवणारे वक्तव्य करतायत, कृती करतायत. आता नुकतंच जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातले ख्यातनाम समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज एका वक्तव्यावरनं त्यांचा एवढा मोठा गदारोळ चाललाय आणि त्यांच्यावरती गुन्हा नोंदवलेला आहे. मागच्या 5 वर्षामध्ये साधू संतांवरती आध्यात्मिक क्षेत्रावरती कोणताही आघात झाला नाही. पण येत्या 6 महिन्यामध्ये इतके आघात होत आहेत. त्याचं कारण ज्या धर्मविरोधी शक्ती आहेत, ज्या धर्मांध झालेल्या आणि धर्म ज्यांना नको आहे अशा धर्मविरोधी शक्तींना ताकद देणारी लोक सरकारमध्ये बसलेली आहेत आणि त्यांच्या माध्यमातून यांना कुठेतरी खतपाणी घातलं जातं, यांना बळ पुरवलं जातं. निवृत्ती महाराज देशमुख जे बोलले ते धर्मग्रंथानुसार बोलले. आता कीर्तनकारांनी ग्रंथानुसार बोलायचं की कशातलं बोलायचं? कीर्तनकार तर धर्मग्रंथानुसारच बोलणार. कायदे आता तयार झाले, ग्रंथ पूर्वीचे आहेत, पण आताच्या कायद्यानुसार एखादं वाक्य बसलं नाही
तर त्यांना समज द्यायला पाहिजे. शासनाने एखादी नोटीस पाठवून बाबा तुम्ही हे बोलता का, इथपर्यंत ठीक आहे. पण कुठेतरी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली सगळ्या साधू संतांना आणि धर्माचा प्रचार प्रसार करणाऱ्या मंडळींना त्यांच्या कर्तव्यापासून दूर ठेवायचं आणि धर्म प्रचाराचा हेतू साध्य होऊ द्यायचा नाही, हे कुठेतरी षडयंत्र या राज्यामध्ये चाललेलं आहे. ही 6 महिन्याची राज्य शासनाची परिस्थिती. पण या 6 महिन्यापूर्वी 5 वर्ष ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाचं सरकार या राज्यामध्ये होतं, त्यावेळेला आध्यात्मिक क्षेत्राला, धार्मिक क्षेत्राला डोक्यावर घेऊन आदरस्थानी पूजनीय मानून त्यांची सेवा करण्याचा पुरेपूर प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेला आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते. 5 पैकी 4 वर्ष पंढरपुरात केवळ महापूजेची औपचारिकता म्हणून गेले नाही, विठ्ठलासमोर उभा राहून नुसता नावाला फोटो काढला नाही, तर त्या महापूजेमध्ये तल्लीन झाले. आपल्या संस्कृतीप्रमाणे पूजा केली आणि नुसते पूजेला गेले नाहीत, तर आदल्या दिवशी जाऊन वारकऱ्यांमध्ये मिसळले. हरितवारी, निर्मल वारी असे अनेक उपक्रम राबवले. रेनकोट वाटले. यावर्षी ते धुरमुक्त वारी करणार होते. असे अनेक आपल्या सरकारने ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, जो वारकरी संप्रदायातल्या संत साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार आहे महाराष्ट्र सरकारचा, त्याची मर्यादा जी काँग्रेस सरकारने 1 लाख ठेवली होती, त्याचं मानधन 1 लाखावरून 5 लाख हे भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलं. एवढ्यावरच थांबले. माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार अर्थमंत्री होते आणि माननीय सुधीर भाऊंच्या काळामध्ये क्षेत्र विकासाला इतका निधी मिळालाय की मला वाटतं बाकी सगळ्या सरकारांची बेरीज केली तरी सुद्धा 5 वर्षातला तीर्थक्षेत्र विकास हा केव्हाही जड भरणार आहे. म्हणून या माध्यमातून आपण सगळ्यांच्या वतीने सुधीर भाऊंचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत की त्यांनी आपल्या सगळ्यांची श्रद्धा असलेल्या तीर्थक्षेत्रांना खऱ्या अर्थाने प्राधान्य दिलं, न्याय दिला. आणि त्याचबरोबर मान्य सुधीर भाऊ वनमंत्री सुद्धा होते. पण वनमंत्री सुद्धा असताना तुकोबारायांच्या विचारानुसार झाडे झुडे जीव पाषाण सोयरे किंवा वृक्ष सोयरे वनचरे या उक्तीचा खऱ्या अर्थाने कृतीत उपयोग मान्य भाऊंनी केला. आणि एकच लक्ष 33 कोटी वृक्ष ही जी संकल्पना आहे, याला भाऊंची आध्यात्मिक बैठक असल्याशिवाय ही संकल्पना येऊ शकत नाही. आपण सर्वच जण वृक्षामध्ये देव पाहतो, पण त्या वृक्षांना 33 कोटी या संख्येशी जोडणं ही कुठेतरी आध्यात्मिक विचारधारा आहे. कारण आपले 33 कोटी देव आपण मानतो. भाऊंनी कधी असं म्हटलं नाही की एकच लक्ष, 1 लाख वृक्ष, 1 कोटी वृक्ष, 1.5 कोटी वृक्ष. भाऊंनी 33 कोटी म्हणजे आपल्या देवी देवतांना प्राधान्य देऊन आणि त्या 33 कोटी वृक्षांमध्ये भगवंताचं स्वरूप मानून त्या वृक्षांची सेवा करण्याचं, पर्यावरणाची, निसर्गाशी एकरूप होण्याचा संकल्प माननीय भाऊंनी मांडला. गेल्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने पंतप्रधानांनी नमामि गंगे हा उपक्रम राबवला, माननीय भाऊंनी आपल्या सगळ्यांची जी महत्वाची आपण तीर्थक्षेत्र मानतो ती आपली चंद्रभागा, त्या चंद्रभागेत स्नान केलं की आपल्याला सगळं पुण्य मिळतं, अशी आपली नितांत श्रद्धा आहे. त्या नमामि गंगेच्या धर्तीवरती माननीय भाऊंनी नमामि चंद्रभागा हा प्रकल्प राबवला. आध्यात्मिक क्षेत्राकरता जितकं करता येईल तितकं भारतीय जनता पक्षाच्या राज्य सरकारने काम केलं आणि सरकार तर निरंतर करताय. पण या सरकारकडनं यांनी केलं तर काहीच नाही, पण आपल्या विश्वास तोडण्याचा, आपली श्रद्धा तोडण्याचा आणि आध्यात्मिक क्षेत्रातल्या मंडळींचा खच्चीकरण करण्याचा 6 महिन्यापासून प्रयत्न चालवलेला आहे. आपल्या विरोधात जी मंडळी काम करते त्या धर्माच्या विरुद्ध असलेल्या मंडळींना ताकद देण्याचं, त्यांना पाठीशी घालण्याचं काम हे सध्याचं आघाडी ठाकरे सरकार करत आहे. आता आपण बघितलं की 1 महिन्यापूर्वीच केंद्र शासनाने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली. त्यानुसार देशातली सगळी मंदिरं, देवस्थानं सुरू करण्याचा केंद्र
सरकारने निर्देश दिलेले आहेत की अटी शर्तींचं पालन करून आपण मंदिरं सुरू करू शकतो. आता ठाकरे सरकारने आपल्या राज्यामध्ये सगळ्या बाजारपेठा सुरू केल्या, उद्योग व्यवहार सुरू केले, मांस विक्री सुरू केली, दारू विक्री सुरू केली, आता होतं नव्हतं हॉटेल लॉजही सुरू केले. पण हे सगळं सुरू असताना मंदिरांना सुरू करण्याबाबत या शासनाच्या डोक्यात अजून विचार सुद्धा नाहीये. या संकटाच्या काळामध्ये जिथे भाविक जनतेला भगवंताची पूजा अर्चा करता येईल, भगवंताचं भजन पूजन कीर्तन करता येईल आणि या संकटातून कुठेतरी मानसिक शांतता लाभेल, पण या सरकारला मंदिरांविषयी काही आस्था नाही. धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रातल्या मंडळींच्या भावनेची यांना कदर नाही. श्रावण महिना आपला जवळ येऊन ठेपलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मंदिरांविषयी यांना कुठलीही चिंता नाही. यांनी म्हणजे दारूला प्राधान्य दिलं, मद्य विक्रीला सगळ्यात आधीच, तर महसूल मिळतो म्हणून मद्य सुरू केलं, पण मंदिराची यांना चिंता नाही. पण किमान आमच्या श्रद्धेचा विषय नाही म्हणून ती बाब बाजूला सोडा, पण त्या मंदिराच्या समोर जी मंडळी फुलं विकायला बसतात, बेल विकायला बसतात, हार विकायला बसतात, प्रसाद विकायला बसतात, त्या मंडळीचं पोट हातावर आहे. आणि आजच्या दिवशी जर त्यांच्याकडून कोणी बेल फुल विकत घेतले तर त्यांच्या हातातली चूल पेटणार आहे. तरी भावना ठाकरे सरकारने लक्षात घ्यायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अन्न सुरक्षा योजनेखाली आज त्यांच्या पोटाची चिंता पंतप्रधानांनी केली आहे, पण राज्य सरकारने या छोट्या छोट्या मंडळीचा कोणताही विचार केलेला नाही. या सगळ्याच बाबतीमध्ये जे 6 महिन्यात घडलं, या 6 महिन्यात घडलेला आघात आणि ती वेदना मी मुख्यमंत्र्यांना 2 वेळा पत्र लिहून कळवली, पण कुठलंही उत्तर, मुख्यमंत्री तर घराच्या बाहेर पडायला तयारच नाहीये, पण फक्त एक ठराविक उत्तर त्या ईमेलला येतं, आपले पत्र कार्यवाहीसाठी उचित विभागाकडे पाठवण्यात आलेलं आहे. तो उचित विभाग कोणता हेही माहित नाही, उचित व्यक्ती कोण हेही माहित नाही, आणि त्यांची उचित कार्यवाही काय हे सुद्धा आपल्याला माहित नाही. या शासनाचा कळस तर तेव्हा झाला ज्या वेळेला या शासनाने वारकऱ्यांची फसवणूक केली, धार्मिक क्षेत्राची फसवणूक केली. आपल्याला सांगितलं की 7ही पालख्या, 7ही मानाचे संत आम्ही विमानाने, हेलिकॉप्टरने पंढरीला घेऊन जाऊ, पण वेळेवर मात्र 3 दिवस आधी सांगितलं विमानाने नेऊ शकत नाही, हेलिकॉप्टरने नेऊ शकत नाही, आम्ही साधी बस तुम्हाला देणार आहोत. ठीक आहे, आमचे वारकरी सोशिक आहेत, त्यांनी सगळं स्वीकारलं, पण त्यात सुद्धा गोंधळ असेल. मुक्ताईनगर संस्थान स्वतःच्या खर्चाने पंढरपूरला गेलं आणि संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थानकडनं 71,000 रुपये भाडं आकारलं. ती मंडळी 3 दिवस प्रयत्न करत होते की शासनाने योजना दिली आहे, शासनातर्फे बस मिळणार आहे, पण कुठल्याही पद्धतीने यांनी ऐकून घेतलं नाही. 70,000 रुपये भरायला लावले. ही चेष्टा या मंडळींनी केली. मला सांगा, मंत्र्यांना फिरायला जनतेच्या पैशावर हेलिकॉप्टर मिळू शकतात, त्यांच्या गाड्यांचा ताफा जनतेच्या पैशावर चालू शकतो, पण आपल्या संतांच्या पादुकांना 70,000 रुपये भरण्याची ऐपत या सरकारची होती का? आणि मग ज्यावेळेला आपण आवाज उठवला, मुख्यमंत्री येऊन म्हणतात की संतांना नेणं हे भाग्य लागतं, आमच्या विभागाची चूक झाली, आम्ही तातडीने परत देतो. हे कसं आम्ही स्वीकारायचं? म्हणजे हे तर कसं झालं, एखाद्या चोराने चोरी करायची आणि चोरी पकडली की त्यांनी सांगायचं नाही नाही माझ्याकडून चूक झाली, मी सगळा मुद्दा करतो. मग पोलिसांनी काय करायचं? टाळ्या वाजवायच्या, वा 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 किती. म्हणजे अशा पद्धतीने सरकार की ज्यांना आध्यात्मिक क्षेत्र, धार्मिक क्षेत्र याच्याशी कुठलीही यांची ना जोडलेली नाही, आणि या मंडळींना केवळ आणि केवळ कुठेतरी बदनाम करायचं आणि त्यांचं सुरू असलेलं पवित्र धर्म कार्य खंडित करायचं, पद्धतीचा कारभार या राज्य सरकारमध्ये सुरू आहे. या आज मला आपल्या सगळ्यांना एकच माननीय भाऊ असतील, हे सगळे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, पण मात्र इथून पुढे आध्यात्मिक क्षेत्राने
एकजूट राहणं गरजेचं आहे, एकसंध राहणं गरजेचं आहे. आपल्यापैकी कोणत्याही व्यक्तीवर, कोणत्याही संस्थेवर, कोणत्याही ग्रंथावर किंवा धर्माचा प्रचार प्रसार करणाऱ्या कोणत्याही तत्वावर अन्याय झाला की आपल्याला पेटून उठावं लागेल, आपल्याला एकत्रित व्हावं लागेल. त्याच्याशिवाय हे सरकार आपल्याला न्याय देणार नाही. म्हणून आपण सगळ्यांनी एकत्रित राहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आध्यात्मिक क्षेत्राला आदर सन्मान पूर्वक न्याय देतच आहेत, पण राज्य सरकार तेवढ्याच प्रमाणात अपमान करतंय. म्हणून या राज्य सरकारच्या विरोधात उठावं लागेल आणि आजच्या माध्यमातून पांडुरंगाच्या चरणी हीच प्रार्थना करावी लागेल की पांडुरंगा, ज्या पद्धतीने देशामध्ये आध्यात्मिक क्षेत्राचा आदर करणारं सरकार आहे, तसंच सरकार की जे आध्यात्मिक क्षेत्राला न्याय मिळवून देईल, आध्यात्मिक क्षेत्राचा आदर करेल, तेच सरकार महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर येऊ दे. आणि पांडुरंगाची चरण सेवा करणारा, पांडुरंगाची स्वतःच्या हाताने महापूजा करणारा, कुठल्याही पद्धतीने पांडुरंगाचा प्रसाद केला, पांडुरंगाचं तीर्थ न घाबरणारा मुख्यमंत्री आम्हाला पुन्हा एकदा मिळू दे, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करूया. आणि आता आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सुधीर भाऊ मुनगंटीवार, महाराष्ट्राचे माजी अर्थ आणि वनमंत्री, यांना मी विनंती करतो की या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या महाराष्ट्राच्या आध्यात्मिक क्षेत्रातल्या महनीय मान्यवरांना आपण मार्गदर्शन करावं. भाऊ, इथे संख्येने जरी लोक कमी असले तरी इथला एक एक व्यक्ती हजारो लोकांपर्यंत संदेश पोहोचवू शकतो. अशा ताकदीची मंडळी आज इथे उपस्थित आहेत. मी आपल्याला विनंती करतो की आपण मार्गदर्शन करा. नमस्कार. या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्राच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रमुख तुषार भोसलेजी, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपल्या विचारातून जनसेवा करणारे, आपल्या कृतीतून आचरणातून विचाराची दिशा दाखवणारे सर्व आदरणीय मान्यवर आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनी, आचार्य तुषार भोसलेजींनी आध्यात्मिक क्षेत्राचं महत्व, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये येऊ संकट व त्या संदर्भातल्या काही प्रसंगाबाबत चर्चा केली की तुम्ही आम्ही भाग्यशाली आहोत की आमचा जन्म हा भारतामध्ये झाला, हिंदुस्थानामध्ये झाला. मला 1 फरवरी 1999 ला विधानसभेत आमदार म्हणून 95 ला निवडून काळ म्हणजे 180 दिवस मंत्री म्हणून महाराष्ट्रात सेवा करण्याची संधी स्वर्गीय प्रमोद महाजनजी आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी मला उपलब्ध केली. मी पर्यटन मंत्री म्हणून राजधानी एक्सप्रेसनी एकदा मुंबईवरून दिल्ली निघालो. माझ्या समोर ज्याच्या चेहऱ्यावर श्रीमंतीचं तेज आहे, श्रीमंती चेहरा समोर होता की ज्याच्या चेहऱ्यावर श्रीमंतीचं प्रचंड तेज आहे. साधारणतः एअर कंडिशन डब्यामध्ये, विमानामध्ये एकमेकांशी चर्चा करत नाही, बोलत नाही, कारण प्रत्येक जण मोठा असतो, छोटे असतात. पण मी सर क्या भाई साहब आप क्या करते हो? तो मगा म्हणाला की मैं कानपुर पेपर एंड पल्प का, मेरा बहुत बड़ा उद्योग है. प्रश्न किया क्या एक इंडस्ट्री चलाते हो, बड़ा उद्योग चलाते हो, बहुत धनवान नजर आते हो, कागज कहां जाता है? एक पेपर उद्योग है, बड़ी पेपर इंडस्ट्री है जो 1953 में शुरू हुई.
तो म्हणाला 125 देशों में कागज एक्सपोर्ट करता हूं. मग सहज प्रश्न केला, क्या मी जगातला कोणताही देश बघितला नव्हता, भारताच्या बाहेर गेलो नव्हतो, कोणत्याही फ्लाईट मध्ये बसलो नव्हतो, त्याच्या सीमेच्या जाण्याचं कधी सुयोग आला नव्हता. एका उत्सुकतेपोटी विचारलं कि 125 देशों में आप कागज एक्सपोर्ट करते हो, कितने देशों में आप जाकर आए? तो 125 देशों में से 124 देश मैंने घूमे हैं अपने व्यवसाय के लिए, कार्यों के लिए. 124 देशों में मैं जाकर आया. सहज पुन्हा प्रश्न केला, 124 देश तुम्ही फिरून आलात, सबसे सुंदर और अच्छा देश कौन सा? 10 सेकंद त्यांनी डोळे मिटले. श्रीमंती गेली होती, वाचत होतो. त्या श्रीमंतीचा भाव बदलला होता, आध्यात्मिक भाव चेहऱ्यावर आला. 10 सेकंदांनी त्यांनी डोळे उघडले आणि म्हणाला, भाई साहब मैं 124 देश घूमकर जरूर आया हूं, मेरा हजारों जन्मों का पुण्य होगा, मेरा जन्म हिंदुस्तान में हुआ, इससे सुंदर देश दुनिया में और कोई नहीं हो सकता. हिंदुस्तान में जन्म लेने के लिए हजारों जन्मों का लगता है. मी मनात विचार केला की आपल्याही देशापेक्षा प्रगती असणारे देश आहे, आपल्याही देशापेक्षा धनवान आहे, पण या देशामध्ये मी जन्म घेतला यासाठी माझं हजारो जन्माचं पुण्य आहे. ही भाव काय? कारण या देशामध्ये जियो और दो की भावना है. या देश हम साथ साथ है म्हणायची भावना नाही. हम आपके है कौन? मैं निजे सोशल एनिमल ही भावना आहे. मैं निजे से एनिमल हे लक्ष्य नाही, सामाजिक प्राणी आहे. आणि आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या माध्यमातून अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म याचा अर्थ भारतीय जनता पार्टी एका विशिष्ट धर्माच्या नजरेतून बघत नाही. माननीय मोदीजींनी एकदा नव्हे हजारोदा सांगितलं, सबका साथ, सबका सम्मान, सबका विकास. 125 करोड़ इस देश की जनता मेरा परिवार है. 26 मे 2014 पहिल्यांदा देशाच्या प्रधानमंत्री पदाची शपथ मान्य मोदीजींनी घेतली. संसदेत प्रवेश करत होते. अरे एखाद्या मंदिरात प्रवेश करत असताना जसं आपण त्या मंदिराच्या पायरीवर वंदन करतो, नमन करतो, संसदेच्या पायरीवर डोकं माथा टेकवला आणि म्हणाला, संसद ये मेरे लिए कोई पत्थर सीमेंट की इमारत नहीं है, ये मेरे लिए दुनिया का सबसे बड़ा जनतंत्र का मंदिर है. मंदिर का ईश्वर का अंश वो गरीब अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार आरोग्य जिसे आवश्यक है, जो भारत माता का सपूत है. कन्याकुमारी से कश्मीर तक, कामरूप से जो लाखों शहीदों ने प्राणों की आहुति देकर ये स्वाधीनता का मंगल कलश तुम्हारे मेरे हाथ में दिया है, वो मंगल कलश कोई देश का कोई व्यक्ति प्रधानमंत्री बने, कोई मुख्यमंत्री बने, कोई सांसद बने, कोई विधानसभा सदस्य बने, कोई नगर सेवक बने, इसलिए नहीं है. ये मंगल कलश है. ये मंगल कलश उस ईश्वर का अंश समझकर उस जनता की सेवा के लिए है. आणि मग आध्यात्मिक समन्वय आघाडी म्हणून आपल्याला हाच विचार लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे की अध्यात्म याचा अर्थ काय? आत्म्याचं अजून अध्ययन करणं. अध्यात्म याचा स्वशक्तीचा शोध घेणं. आणि जेव्हा एखादा व्यक्ती राजकारणामध्ये स्वशक्तीचा शोध घेतो, आपल्या आत्म्याचं अध्ययन करतो, आपल्या आत्म्यामध्ये अधिक क्षमता निर्माण करतो, तर अध्यात्म एका धर्माच्या चौकटीला आपण बांधत नाही.
वेद वाचता वाचता जो वेदना वाचतो आपण त्याला खरं अध्यात्म समजतो. बायबल वाचता वाचता तो आपल्या समाजात असणाऱ्या जे का रंजले दीन दुर्बलांचं दुःख वाचतो ते आत्मा आहे. कुराण वाचता वाचता समाजामध्ये असणारा जो शेवटच्या पंक्तीतला पंडित दीनदयाळ उपाध्यायांच्या विचारातला जो व्यक्ती आहे त्याच्यावर परोपकार करतो ते अध्यात्म आहे. आदरणीय सांगितलं ते खरं आहे की आज राजकारणामध्ये अध्यात्म, राजकारणामध्ये धर्म याला वाईट मानलं जात. आपण भोगतोय त्याचे परिणाम. सत्य काही पण योच खुर्ची पाहिजे सारे विचार गयास गेले. आमचं लक्ष काय, आमचं उद्दिष्ट काय, राष्ट्रसेवा काय, राष्ट्र आराधना काय, तेरा वैभव अमर रहे मा हमदीन चार रहे ना रे ही भावना गेली. आणि त्या स्वर्गीय महमूद यांच्या चित्रपटातल्या गाण्याची भावना राजकारणात आली. बाप बडाना भैया, द होल थिंग इज दॅट की भैया सबसे बडा रुपैया. राजकारणामध्ये शुद्धता हरवली आणि या साऱ्या राजकीय अंधारात, या स्वार्थ बाजारात 2600 पेक्षा जास्त राजकीय पक्ष या देशात आहे. या 2600 राजकीय पक्षामध्ये एक भारतीय जनता पार्टी नावाच्या पक्षाचा असा उदय झाला. अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा. श्रद्धे अटल बिहारी वाजपेयींचं ते 6 एप्रिल 1980 मुंबईच्या बांद्र्यातल्या त्या भूमीतलं भाषण विचारधारा होती. सब समाज को साथ ले हमको आगे बढ़ना है. पथ का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन पर चढ़ते जाना. सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना. आणि मग या राजकारणामध्ये या आध्यात्मिक समन्वय आघाडीचं एक महत्व आहे. एक मोदीजी सारखा प्रधानमंत्री, एक कर्णधार, एक कप्तान, एक आम्हाला भूषण वाटेल असा नेता भारत भूषण बघा. पण त्याचे विचार पोहोचवावे लागतील गावागावापर्यंत, जनाजनाच्या मनामनापर्यंत, हृदयापर्यंत. आणि हे विचार पोहोचवण्याच्या दृष्टीने आपण सर्व आमच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीची स्थापना झाली आहे. पण आपल्यापैकी प्रत्येकावर ही जबाबदारी आहे की अध्यात्माचा अर्थ जर राष्ट्रहित आहे, अध्यात्माचा अर्थ म्हणजे दुसऱ्याची वेदना वाचणे आहे, परोपकार आहे, दुःख दूर करण्याची कृती करणे आहे. ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो ही आमच्यातली भावना असेल. आमचा प्रत्येक धर्मग्रंथ आम्हाला मानवतेचा विचार देत असेल. या देशाच्या संस्कृतीमध्ये सेवा, त्याग, करुणा, परोपकार याला महत्व आहे. आणि म्हणूनच तथागत भगवान गौतम बुद्धापासून तर या देशातल्या प्रत्येक महामानवानी आपल्याला करुणेचा संदेश दिला, परोपकाराचा संदेश दिला. आणि ही करुणा, परोपकार अध्यात्माच्या माध्यमातून, शिवशक्तीचा उदयाच्या माध्यमातून, या धर्मग्रंथाच्या माध्यमातून या मानवतेचा जो विचार आहे, जो सेवेचा विचार आहे, जो पंडित दीनदयाळ उपाध्यायांपासून सुरू झाला आणि माननीय मोदीजी त्यावर आचरण करतायत, कृती करतायत. देशाला जगाचा विश्वगुरु बनवण्याचा संकल्प करून माननीय मोदीजी काम. कोरोनाचं संकट, कोरोनाची महामारी, जागतिक संकट, पण एक असा नेता जो कुठेही या संकटामध्ये डगमगला नाही. अमेरिकेसारखा देश, $21 ट्रिलियन इकॉनॉमी, आमच्यापेक्षा 7 पट 7 टाइम्स मोर श्रीमंत आहे. सुबत्ता आहे अमेरिकेमध्ये, सुबत्ता आहे. आनंद, खुशी, सुख याचा अभाव आहे. धनाचा प्रभाव आहे, डॉलरचा प्रभाव आहे.
पण जेव्हा आमच्या या राज्यामधला वारकरी एका हातात पिशवी दुसऱ्या हातात एक पाण्याची बॉटल घेऊन पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी, विठ्ठलाचा जयघोष करतो, अमेरिकेमध्ये $1 कोटी ची श्रीमंत माणसाच्या चेहऱ्यावर आनंद नसेल, त्यापेक्षा 10,000 पट आनंद विठ्ठल विठ्ठल म्हणत निघणारा, अरे पायामध्ये अनवाणी चालणारा तो माझा वारकरी, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद जगातला कोणताही श्रीमंत माणूस विकत घेऊ शकतो. आणि ही मग आध्यात्मिक शक्ती या राजकीय शक्ती सोबत देशहितासाठी, समाज हितासाठी आपल्याला एकत्रित आणायचे. सुदैवाने मोदीजी सारखा नेता आहे. 370 कलम आपल्याला माहिती आहे. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हा पश्चिम बंगालचा ज्याला टायगर म्हटलं जायचं वाघ, काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते, राजीनामा दिला. काँग्रेसच्या विचाराशी कुठेही मी सहमत नाही असं ते म्हणाले. काश्मीरमध्ये 370 कलम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ही 10 वर्षापेक्षा जास्त ठेवू नका. काश्मीर भारत मातेचं मस्तक आहे, किरीट आहे, हा धब्बा ठेवू नका. कोणी हिंमत करत नव्हतं, कारण सर्वांना मतं हवी आहे. सर्वांना देशाला दिशा देण्यापेक्षा स्वतःची दशा उत्तम व्हावी हा स्वार्थ आहे. आणि मग ती कृती. पण माननीय मोदीजींनी कधी मताची चिंता केली नाही. माननीय मोदीजींनी मतपेटीची चिंता केली नाही. माननीय मोदीजी याच धोरणावर होते कि हमें चिंता चुनाव जीतने की नहीं है, हम राजनीति में चुनाव जीतने के लिए नहीं, इस भारत माता के सपूतों का दिल जीतने के लिए आए. आणि 370 कलम रद्द केली. असा झटका दिला पाकिस्तानला. बिना वायरचा करंट टाकला, वायरलेस करंट. ज्या काश्मीरमधून आपल्या बांधवांना आपल्याच देशात निर्वासित व्हावं. 193 देशात जगातला एकमात्र देश, एकमात्र जिथं राज्यात आपल्याच देशाच्या जनतेला निर्वासित व्हावं लागतं. एका देशातून दुसऱ्या देशात निर्वासित होणाऱ्यांची संख्या आम्ही बघितली. पण काँग्रेसच्या राज्यात, आमच्याच देशात, अरे जिथं शंकराचार्याचं मंदिर आहे, जिथं अमरनाथ यात्रा भरते, हर हर महादेवचा जयघोष होतो, तिथून आम्हालाच निर्वासित व्हावं लागलं. आणि काश्मीर मध्ये निर्वासित काश्मीरी पंडितांचे लोंढे निघत होते आणि काँग्रेसवाले टाळ्या वाजवत होते. काँग्रेसवाले मतासाठी इतक्या निम्न स्तरावर आले, मताची लाचारी, तुष्टीकरण, अनुनय, दुनिया गई खड्डे में, हमें अपनी खुर्ची चाहिए, सत्ता चाहिए, बड़े मेरी खुर्ची है, मेरी सत्ता है, मेरा पद है, ही भावना. माननीय मोदी जी आगे म्हणाले 370 तो हटेगी. व्हॉट्सअप वर आपण बघितलं असेल तो व्हिडिओ, ज्या व्हिडिओ मध्ये त्याच शेख अब्दुल्ला या शेख अब्दुल्लानी 2 निशान, 2 प्रधान, 2 संविधान, मुख्यमंत्री नहीं प्रधानमंत्री, कश्मीर का मुख्यमंत्री प्रधानमंत्री लिखेगा. डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी म्हणाले मेरी जान चली जाएगी मगर कश्मीर 2 निशान, 2 संविधान, 2 प्रधान नहीं रहेंगे. विष प्रयोग झाला. डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जीने आपला प्राण या देशाच्या एकात्मतेसाठी, देशाच्या अखंडतेसाठी, फुटीरवादी विचाराच्या विरुद्ध आपल्या प्राणाची आहुती. आणि कळस माननीय मोदीजींनी 370 कलम हटवली. आणि शेख अब्दुल्लाचा मुलगा फारुख अब्दुल्लाजी यांना पत्रकार विचारतो, फारुखजी 370 हट सकती है? ते म्हणाले
अरे सारा विश्व एक हो गया तो भी ये 370 नहीं है। गुलाम नबी आजाद, क्या गुलाम नबी जी, एक पत्रकार विचारतो कि 370 हट सकती है, ये अमित भाई कह रहे 370 हटाएंगे। गुलाम नबी जी मना गए 25 बार देश में अगर नरेंद्र मोदी प्रधानमंत्री बनते हैं तो भी 370 को कोई नहीं हटा सकता। जो हाथ लगाएगा देश की जनता उसको हटा देगी, मगर 370 नहीं हट सकती। त्या आमच्या हैदराबादचे भाऊ ओवेसीला कुणी प्रश्न विचारला 370 हटेगी, ओवेसी जी असं म्हणाले, आणि चेहऱ्यावर त्यांचं ते हास्य, 10 तोंडांनी रावण जसा हसत असेल गडगडाट करून, 100 रावणाने हास्याचा गडगडाट करावा तसा हास्य चेहऱ्यावर। मोदी जी हटा सकते हैं क्या? मोदी जी हटा सकते हैं क्या? अरे मोदी है तो मुमकिन है। मोदी एक राजकीय नेता नाही, मोदींमध्ये स्वशक्तीचा शोध घेणारा एक आध्यात्मिक पुरुष आहे, एक आध्यात्मिक पुरुष, ज्यांना स्वतःचा स्वार्थ नाही, ज्यांना स्वतःचा लक्ष नाही, पदाची लालसा नाही, पदाचा मोह नाही, तो नेता जो दुःख वाचू शकतो, वेदना वाचू शकतो। आणि म्हणूनच या संकटामध्ये जेव्हा जग विचलित होतं तेव्हा आमचा एकमात्र नेता होता, 1,70,000 कोटीचा पॅकेज घोषित केलं। गरीबांना प्रत्येक व्यक्तीच्या मागे 5 किलो तांदूळ, गहू आणि 1 किलो डाळ नोव्हेंबर पर्यंत मोफत देण्याचा संकल्प केला। शेतकऱ्याचं बीपीएल कुटुंब असेल तर त्याच्या खात्यामध्ये 2,000 रुपये टाकले, त्याच्या पत्नीच्या खात्यामध्ये 500 रुपये महिना, दिव्यांग असेल 1,000 रुपये महिना, 3 महिने सिलेंडर मोफत, आणि पुढच्या नोव्हेंबर पर्यंत धान्य मोफत। अरे अध्यात्म काय आहे? अध्यात्म म्हणजे परोपकार, सेवा, करुणेच्या विचारावर जाणारा नेता जेव्हा या देशाला लाभतो तेव्हा तेच आमच्या देशासाठी खरोखरच अध्यात्म आहे, आणि हा मानवतेचा धर्मग्रंथ आहे। आम्हाला आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या माध्यमातून हा विचार पोहोचवायचा आहे। आज एका धर्मामध्ये काय होतं, महिलांचं स्थान, 3 शब्द, तगा तगा तगा, संपला विषय। समानतेचा नारा देतो आम्ही, त्या कल्याणच्या सुभेदारची कथा सांगत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचं महत्व सांगतो, महत्ता सांगतो, स्वामी विवेकानंदाचं, शिकागोचं उदाहरण देतो, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत नमन करतो, वंदन करतो, मानाचा मुजरा करतो। आणि याच देशात 9 कोटी आमच्या आई बहिणी विवाह संस्कार आहे, एक 3 शब्द ओठातून 3 ते विषारी शब्द निघायचे, तलाक तलाक तलाक। माझ्या त्या आई बहिणीच्या आयुष्यात अंधार अंधार, भर दुपारी 12 वाजता कडक उन्हाच्या दिवसात सारा प्रकाश नष्ट व्हायचा आणि आयुष्यामध्ये फक्त अंधार आणि अंधार। मोदीजींनी 9 कोटी माझ्या बहिणीचा भाऊ बनून कायदा केला कि अब कोई तलाक 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 ये 3 शब्दों का उच्चार करते हुए मेरे माँ बहन का सम्मान को ठेच नहीं पहुंचा सकता। एक शक्ती कायद्याचं संरक्षक कवच दिलं की ज्या माध्यमातून आमच्या आई बहिणीचा सन्मान, कोणीही 3 शब्द विषारी शब्दाचा उपयोग करू, तिच्या भविष्याचा विचार होता, तिच्या कच्च्या बच्च्याचं काय होईल। श्रीराम मंदिर आमची गंमत करायची, बघ इनके मैनिफेस्टो में श्रीराम मंदिर रहता है, कब होगा। आमचं बहुमत नव्हतं। श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींचं जेव्हा सरकार आलं तेव्हाही आम्हाला कार्यक्रमाच्या आधारावर सरकार चालवावं लागलं, आमचं बहुमत नव्हतं, आम्हाला निर्णय करणं कठीण होतं, कोर्टामध्ये केस होती। पण मोदीजींनी सांगितलं
की कोर्टामधल्या केसच्या साठी रात्री 3-3 वाजेपर्यंत मोदीजी अभ्यास करायचे, वकिलांची टीम त्यांना मार्गदर्शन करायचे, त्यांना सांगायचे की आमची बाजू ही फक्त श्रद्धेच्या आधारावर नाही, आमची बाजू ही फक्त भक्तीच्या आधारावर नाही, आमची बाजू सत्याच्या आधारावर. आणि मग पुरावे तयार केले, तर्काचा आधार तयार केला, आणि ज्या मंदिराच्या संदर्भात आमची चेष्टा केली जायची, कुचेष्टा केली जायची, गंमत केली जायची, कब बनेगा मंदिर, लहानपणापासून आपण नारे देत मोठं झालो, जो नहीं है राम का वो नहीं है देश के काम का, कल्याण सिंह जी कल्याण करो, मंदिर का निर्माण करो. मान्य मोदीजींनी हर हर महादेवचा जयघोष दिला, जय श्रीरामचा मंत्र दिला. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आम्ही जय भवानी जय शिवाजीचा नारा देतो, छत्रपती शिवाजी महाराजांना याच विदर्भातल्या आमच्या मातेनी, मा जिजाऊनी रामायणाच्या कथा सांगितल्या. संस्कार कथेतून छत्रपती शिवाजी घडलेत, आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हे इतर राजांसारखे राजे नव्हते, ते महाराजे होते, जाणता राजा होता. त्यांच्यामध्ये आपण रयतेचं राज्य म्हणायचो, कारण त्यांच्यावर रामकथेचा संस्कार मातीने दिला. काँग्रेसवाले म्हणायचे कि राम ये दंतकथा है, ये रामायण दंतकथा है, राम सेतूची केस चालते, या सिब्बलजींनी सांगितलं कि ऐसा कोई सेतू नहीं है भाई. अरे त्या इंडोनेशियामध्ये रामाचं महत्व, अफगाणमध्ये रामायण कथा, तिकडे थायलंड मध्ये रामायण कथा, आणि आमच्या देशामध्ये एक काँग्रेसचा नेता म्हणतो राम कभी हुआ ही नहीं, तो राम सेतू का प्रश्न ही उपस्थित नहीं होता. मान्य मोदीजींनी तर्काच्या आधारावर सुप्रीम कोर्ट मध्ये या केसचा मागोवा घेतला, पाठपुरावा केला, पूर्ण शक्ती लावली, आणि इथंच मोदीजी थांबले नाही. राम का मंदिर तो बनेगा, 370 भी मैंने हटा दिया, तलाक तलाक ये 3 जहरीले शब्दों को मैंने समाप्त कर दिया, और मेरा देश शक्तिशाली होना चाहिए. दुर्दैवाने आज भारत हा शक्तिशाली होण्याच्या महामार्गावर वेगाने निघाला. चीन सारख्या देशाला सुद्धा आज भारत ज्या वेगाने शक्तिशाली होतोय, चीनच्या मनातही घबराहट निर्माण झाली. पण दुर्दैवाने या देशामध्ये काही राजपक्ष असे आहेत ज्यांना देशाशी काही घेणं देणं नाही. 2017 मध्ये डोकलाम मध्ये आमची तणावाची परिस्थिती होती, आणि हे मात्र चीनी दूतावासामध्ये चायनीज खात बसले होते. अरे आमच्या एखाद्या मंदिरात येऊन प्रसाद खाल्ला असता तरी सद्बुद्धी आली असती, पण चायनीज खाण्यामध्ये गुंग असणाऱ्यांना भारत एक वैभवशाली पराक्रमी राष्ट्र होण्याच्या महामार्गावर निघालाय, हे सहन होत नाही, हे त्यांना आवडत नाही. आपल्याला जनतेपर्यंत जावं लागेल की आमचा अध्यात्म हा सेवाभावी आहे, आमचा अध्यात्म हा परोपकारी आहे, आमचा अध्यात्म हा अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार आरोग्य या मूलभूत गरजा तर पूर्ण करणारा आहे, पण आमचा अध्यात्म हा या देशाचा गौरव वाढवणारा आहे. आमचा अध्यात्म तेरा वैभव अमर रहे मा हम दिन चार रहे रहे ही भावना निर्माण करणार आहे. आमचा अध्यात्म हा मी पांडुरंगाच्या चरणी जेव्हा डोकं टेकवतो तेव्हा आम्ही देवापाशी हीच प्रार्थना मागतो की देवा की तू सर्वांना सुखी ठेव, या देशाला या राज्याला सुगाम सुफगाम कर. अरे देवा आम्हाला चांगली दिशा दे, या देशाचा सन्मान वाढवण्याची शक्ती दे, आणि म्हणून आम्हाला देशाच्या सीमेची सुरक्षा करणाऱ्या सैन्य दलाचा गौरव आहे. या जगामध्ये आमच्या भारत मातेचा हा सुपुत्र शूरवीर सैनिक आपल्या परिवाराची चिंता करत नाही. कुठं एखाद्याचं तानुग बाळ असेल, एखाद्याचं नुकतंच लग्न झालं असेल,
एखाद्याची वृद्ध माता पिता असेल, त्या सीमेवर लढताना त्याच्या मनात एकच भावना असते, मुझे तो देश के लिए जीना है, मेरे को देश के लिए मरना है. आणि म्हणूनच या जगामध्ये आमचा सैन्य दलातला प्रत्येक अधिकारी, प्रत्येक सैनिक सांगतो कि अगर दुनिया में कोई ये कहता है कि मुझे मौत से डर नहीं लगता, एक तो वो झूठ बोल रहा है या फिर वो भारत के सैन्य दल का सैनिक. आमचा सैनिक सांगतो अभिमानाने कि जब हम अपने प्राणों की आहुति देश को अर्पण करते हैं, एक तरफ खुशी होती है और दूसरी ओर दुख होता है इस बात की कि मेरे मां, भारत मां, तेरे लिए मैंने अपनी जान कुर्बान कर दी, मैंने अपने आप को कुर्बान कर दिया. और दुख इस बात का होता है, भारत माता के लिए अर्पण करने के लिए, भारत माता के चरणों में प्राणों की आहुति देने के लिए, ईश्वर तूने मुझे एक ही शरीर दिया, अगर मुझे 100 बार जन्म दे, 100 शरीर दे, तो मैं भारत माता के लिए, भारत माता के चरणों में मेरे सारे शरीरों को अर्पण कर दूंगा. हे आमच्या सैन्य दलांचं मनोबल आहे. आज या मान्य मोदीजींच्या कार्यकाळात दहशतवादी अटॅक, आतंकवादी अटॅक कमी झाले, शून्यावर आले. कारण मान्य मोदीजींनी सांगितलं कि आतंकवादी, दहशतवादी, कुछ पार्टियां राजनीति करने के लिए आपकी बाजू लेते थे, वो इशरत जहां ये देश नहीं भूला. आतंकवादियों को गले लगाने का पाप कुछ नेताओं ने किया. ध्यान रखना, ये जनता की सरकार है. मैं प्रधानमंत्री नहीं, मैं इस जनता का प्रधान सेवक हूं. देश के सेवा के लिए राजनीति में आया हूं. मैंने सोमनाथ भगवान का दर्शन किया है, शक्ति ली है, केदारनाथ भगवान के चरणों में तपस्या की है. कश्मीर नहीं तो उस बर्फ से ढके हुए पहाड़ों में 2 वर्ष मैंने उस अध्यात्म की सेवा की है. आणि मग प्रधानमंत्री सांगतात कि आतंकवादियों, अगर आप मेरे देश के तरफ गलत नजर से देखोगे तो आपको माफी नहीं है. आमचे शूर सैनिक सांगतात कि हम अपने जान की बाजी लगाकर आतंकवादियों, ईश्वर के लिए आपको माफ नहीं करेंगे तो ईश्वर के घर में भेजकर आपको ईश्वर से मिला देंगे. एक शक्ती या देशात निर्माण केली. आणि इथंच मान्य मोदीजी थांबले. आत्मनिर्भर भारताची संकल्पना, झिरो इफेक्ट, झिरो डिफेक्ट, झिरो इम्पोर्ट, एक संकल्प. माझ्या देशामध्ये कशाची कमी नाही, माझी संस्कृती महान आहे. माझा देश आज कदाचित धनसंपन्न नसेल, आज जगामध्ये 5व्या क्रमांकावर आहोत. $3.2 ट्रिलियन इकॉनॉमी. पहिल्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत हा देश जगातला नंबर 1 जीडीपी असणारा देश होता. 1950 मध्ये जगाच्या जीडीपी पैकी 24 पॉइंट, म्हणजे 24% जास्त जीडीपी आमची, 1/4. पण 150 वर्ष इंग्रजांचे, 50 वर्ष काँग्रेस, आम्ही मागे पडलो. आमच्या देशामध्ये शक्ती, देशामध्ये काम करणाऱ्यांची कमतरता नाहीये, देशामध्ये योग्य विचारांनी पुढे जाणाऱ्यांची कमतरता नाहीये. कमतरता आहे या राजकीय क्षेत्रामध्ये एक लक्ष ठेवून देशाच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी स्वचा शोध घेणाऱ्या, आध्यात्मिक विचारांनी प्रभावित होऊन राजकारण करणाऱ्यांची मात्र कमतरता. आणि या आध्यात्मिक आघाडीच्या माध्यमातून मला अशी अपेक्षा आहे की माननीय मोदीजी देशाची सेवा करत असताना, देशाच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी, विकासासाठी पूर्ण शक्तीने 24 तासापैकी 18 तास काम करत असताना जबाबदारी आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या माध्यमातून तुमची माझी सुद्धा आहे.
की आम्हाला या देशामधला जो संस्कृतीचा भाग आहे, महत्व आहे, महत्व जगामध्ये पाहून आज अमेरिकेमध्ये संस्कृतचा अभ्यास करतायत 20 लाख विद्यार्थी. जर्मन आमच्यापेक्षा आर्थिक दृष्टीने पुढे आहे, 4थ्या क्रमांकावर. तिथं डिप्लोमा इन इंडोलॉजी म्हणजे भारतीय संस्कृतीचा अभ्यास कोर्स विद्यापीठामध्ये सुरू झाला. आणि राजकारण अध्यात्मापासून दूर राहून आहे. आम्हाला राजकारणामध्ये अशा व्यक्ती निर्माण करायचा है कि अरविंद योगी म्हणजे जो भी करो ईश्वर की अर्चना समझ कर करो, जूता भी पॉलिश करना है तो उसे चमकाओ, दिल से काम करो. आणि यासाठी या आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा अन्याय करणारे पुढे येतील तेव्हा आमच्या आध्यात्मिक विचाराच्या ढालीने त्याचा प्रतिकार केला पाहिजे. देश घडवायचा असेल तर ती कथा तुम्ही ऐकली, मी ऐकली, की एक छोटा मुलगा आपल्या वडिलांसोबत ऑफिसमध्ये गेला, काम करू देत नव्हता. वडिलांना वाटलं की याच्या हातात काहीतरी कागद द्यावा हा आणि मी काम करू शकतो. त्यांच्यासमोर भारताचा नकाशा होता, कैची घेतली, राज्यनिहाय तुकडे केले, त्याच्या हातात दिले, म्हणाले हा देश जोडून दाखव, जोडून आण. मी त्याला वाटलं आधा घंटा तो फुर्सत मिल गई, कारण त्रिपुरा कुठे आहे, अरुणाचल प्रदेश कुठे आहे, जम्मू काश्मीर कुठे आहे, जोडता जोडता केरळ पर्यंत 30 मिनिटं लागतील. 1 मिनिटात तो नकाशा जोडून पुन्हा परत आला आणि पित्याला म्हणाला बाबा नकाशा जोड गा. बाबांना आश्चर्य वाटलं, जे काम करायसाठी मी सुद्धा 5-10 मिनिटं मग लागेल, हा 1 मिनिटात आला. त्यांनी मुलाला विचारलं बेटा तू हे कसं काय केलं? म्हणलं बाबा सोपी आहे, मी भारत जोडण्याच्या भानगडीत पडलो नाही. मागे माणसाचं चित्र होतं, मी माणसाचे हात जोडगे, पाय जोडगे, डोकं जोडगं, तन धड जोडगं, भारत जोडगे. आपल्या आध्यात्मिक आघाडीच्या माध्यमातून मानव जोडायचा आहे, माणूस जोडायचा आहे, कार्यकर्ता जोडायचा आहे, गावापर्यंत, तालुक्यापर्यंत, जिल्ह्यापर्यंत. आणि आपल्याला या माध्यमातून ही आध्यात्मिक शक्ती राजकीय शक्तीच्या सोबत यामधला समन्वय करत एक वैभवशाली, एक भयमुक्त भारत, भूकमुक्त भारत, भ्रष्टाचार मुक्त भारत, आतंकवाद मुक्त भारत, नक्षलवाद मुक्त भारत, धर्माचा विषारी प्रचार प्रसार करणाऱ्या लोकांपासून मुक्त भारत घडवायचं आहे. असं रामराज्य घडवायचं आहे जिथं पितृधर्म, मातृधर्म, राजधर्म, पुत्रधर्म, सारे धर्म हे राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून महत्वाचे मानले जातात. आणि त्या दृष्टीने या आध्यात्मिक आघाडीच्या या आपल्या संवाद सेतूच्या माध्यमातून, या व्हिडिओ बैठकीच्या सभेच्या माध्यमातून मान्य मोदीजींचा जो विचार आहे तो पोहोचवण्यासाठी आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वामध्ये या आघाडीला शक्तिशाली करायचं. शेवटी चांगला विचार, हा आदर्श विचार हाच पूजनीय असतो. शेवटी तुम्ही किती धनवान आहे, किती श्रीमंत आहे यावर तुमचं महत्व ठरत नाही. आजही या देशामध्ये जेव्हा आम्ही झाशीच्या राणीचं नाव घेतो तेव्हा आमच्या रक्ताच्या थेंबामध्ये चैतन्य निर्माण होतं. मैं झाशी नहीं दूंगी, 1200 इंग्रज कापून काढलेत, पराभूत झाले युद्धामध्ये, पण आजही माता झाशीच्या राणीचं नाव घेतलं तर चैतन्य निर्माण. 1996 मध्ये हल्दीच्या गडाईत त्या घोड्यावर बसून महाराणा प्रतापाने ती हल्दी घाटीची लढाई पराभूत झाली. पण महाराणा प्रतापाचं नाव आम्हाला शक्ती देत. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर बेशुद्ध माणूस शुद्धीवर यावा. आणि एकीकडे आयुष्यभर वैभवात असणार चंगेज खान, जो आयुष्यामध्ये एकाही युद्धात पराभूत झाला नाही. तैमूर रंग, ज्याने 1 लाख मानवी कवट्यांचं राजमहल बनवला. नादिर शहा, ज्याने चांदणी चौकात 60,000 हिंदूंची कत्तल केली. रक्तामध्ये
यांचं नाव घेतलं तर कधी चैतन्य निर्माण होतं. भगवान गौतम बुद्धाचं नाव घेतल्यावर ज्यांनी आपला भव्य राजप्रासाद सोडून दिला, भगवान महावीराचं नाव घेतलं की आमच्या रक्ताच्या थेंबामध्ये एक करंट येतो आणि हा करंट आम्हाला उत्तम विचार देतो. भगवान कृष्ण 36 वर्ष त्या सुवर्ण द्वारकेपासून दूर राहिले, सत्याच्या धर्माच्या चांगल्या वाईटाच्या युद्धामध्ये सत्याची बाजू घेऊन लढले. त्या भगवान कृष्णाचं नाव आमच्या ओठातून जेव्हा निघतं तेव्हा पायाच्या बोटाच्या नखापासून तर डोक्यावर असणाऱ्या केसापर्यंत एक चैतन्य निर्माण होतं. आणि म्हणून आपण राम कृष्ण हरी असा मंत्र देत त्या विचाराचा जयघोष करत या देशाच्या संस्कृतीच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी संकल्प करतो. या संकल्पासाठी आपण सर्वजण आज या आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या माध्यमातून विचार करत आपापल्या भागामध्ये आपापल्या जिल्ह्यामध्ये आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या शाखा या गावापर्यंत वार्डापर्यंत निर्माण करण्याचं काम. समाजामध्ये अनेक लोक असे आहेत, अनेक आमच्या आई बहिणी अशा आहेत की ज्यांना कुठे व्हायचं नाही, सरपंच व्हायचं नाही, ज्यांना आमदार व्हायचं नाही, खासदार व्हायचं, त्यांच्या मनात एकच भावना आहे कि हमें चुनाव का पद नहीं चाहिए, हमें मानवता का पद चाहिए, हमें सेवा का पद चाहिए. आणि त्या दृष्टीने आचार्य तुषार जी, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. हे खरं आहे की अर्थमंत्री असताना या महाराष्ट्रामध्ये साऱ्या तीर्थक्षेत्रात जिथं आम्ही सारी जात धर्म बाहेर सोडतो, मानवतेचा विचार करतो. मग श्री क्षेत्र भीमाशंकर असेल, श्री क्षेत्र गणपतीपुळे असेल, श्री क्षेत्र घुष्णेश्वर असेल, श्री क्षेत्र अक्कलकोट असेल, श्री क्षेत्र औंढा नागनाथ असेल, श्री क्षेत्र परळी वैजनाथ असेल, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर असेल, श्री क्षेत्र सखाराम महाराजांची लोणी असेल, श्री क्षेत्र कोळीच्या जगदंबा मातेचं मंदिर असेल, किंवा चंद्रपूरचं क्षेत्र महाकाली मंदिराचा आता नुकतंच होणारं टेंडर असेल. आणि इथंच थांब, ताजुद्दीन बाबा तिथेही आपण त्याही क्षेत्रासाठी मदत केली. यासाठी मदत केली की मग या जाणीव आहे की या आध्यात्मिक विचारांनी जर माणूस घडला तर अध्यात्म म्हणजे आपल्यापेक्षा कनिष्ठ असणाऱ्यांच्या प्रती करुणाभाव निर्माण होणे, अध्यात्म म्हणजे वरिष्ठाच्या प्रती आदरभाव निर्माण, अध्यात्म म्हणजे वेद वाचता वाचता वेदना वाचता येणे, अध्यात्म म्हणजे आपलं कोणतंही काम असेल ते प्रामाणिक करणे, अध्यात्म म्हणजे आपल्या कौटुंबिकांनी सामाजिक कर्तव्य पार पाडणे, अध्यात्म म्हणजे वृक्षावर प्रेम करणे, अध्यात्म म्हणजे मुक्या पशु पक्ष्यावर प्राण्यांवर प्रेम करणे, अध्यात्म म्हणजे निरपेक्ष सत्कर्म करणे, अध्यात्म म्हणजे निस्वार्थ सेवाभाव, अध्यात्म म्हणजे विना अपेक्षा कार्य करणे, अध्यात्म म्हणजे प्रत्येकाशी सद्भाव आणि सतभावाने राहणे, अध्यात्म म्हणजे संतांच्या संगतीत राहणे आणि आपल्या आयुष्याचं सोनं करणे. हाच विचार घेऊन आचार्य तुषारजीच्या नेतृत्वात आम्ही सेवाभावाच्या वृत्तीने दीन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार असहाय्य दलित आदिवासी शेतकरी शेतमजूर जो वंचित आहे, आपण जे का रंजले गांजले तशी म्हणे जो आपुले या भावनेने काम करूया. आणि आपल्याला या आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या माध्यमातून सुदैवाने ज्या देशामध्ये हजारो वर्षाचं पुण्य जन्म घेण्यासाठी लागतं, त्या देशाला पुढचे हजारो वर्ष या जगाचा विश्वगुरु बनवण्यासाठी आपण सर्वजण काम करू, ही भावना व्यक्त करतो. मी आचार्य तुषार भोसलेजींना धन्यवाद देतो की त्यांनी तुमच्याशी संवाद करण्यासाठी मला निमंत्रित केलं. खूप खूप मी आभारी आहे. आणि आध्यात्मिक समन्वय आघाडी जेव्हा केव्हा माझी आठवण करेल तेव्हा तेव्हा मी सोबत आहे. फक्त माझी आठवण अशी करा की चंद्रपूरला माझ्या ऑफिसमध्ये मला उचकी लागली पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. खरोखर मला वाटतं आमचं सगळ्यांचं भाग्य आहे की आपल्याला ऐकायला मिळालं
कारण राजकीय नेते खूप आहेत, ते राजकीय भाष्य चांगल्या प्रकारे करू शकतात, पण आमच्या आध्यात्मिक मंडळींशी आध्यात्मिक अंगाने संवाद करणं प्रत्येक राजकीय नेत्याला शक्य होत नाही. राजकीय नेत्यांकडे राजकीय विचार असतात, आध्यात्मिक लोकांकडे आध्यात्मिक विचार असतात, पण महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाकडे एक असा नेता आहे की ज्याचा आम्हाला अभिमान आहे, की ज्याच्याकडे राजकीय विचार आहेत, सामाजिक विचार आहेत, पण त्याचबरोबर त्या विचारांना अधिष्ठान अध्यात्माचं आहे, आणि याचा आम्हाला स्वाभिमान आहे. असा नेता आमच्या पक्षाचा नेता आहे. मी आपले खूप खूप आभार मानतो की आपण आपली अमूल्य वेळ आमच्या आध्यात्मिक आघाडीच्या माध्यमातून आध्यात्मिक जनतेशी संवाद करण्याकरता काढली. या ठिकाणी आपण सगळ्यांना एक सूचना करतो की आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर अगदी एका ओळीमध्ये, कारण सगळ्यांचा वेळ महत्वाचा आहे, त्याच्यामुळे आपण हा संवादात्मक कार्यक्रम ठेवलेला आहे, त्यामुळे एका ओळीमध्ये आपण प्रश्न विचारावे. ज्याला प्रश्न विचारायचा आहे त्यांनी हात वरती करावा, म्हणजे राकेशजी जे आपले होस्ट आहेत ते त्यांना अनम्यूट करते. सगळ्यात आधी कैलास महाराज देशमुख. नमस्कार सुधीरजी. नमस्कार जी, नमस्कार. सुधीरजी, आपण वित्त मंत्री असताना तीर्थक्षेत्रांना आपण भरघोस मदत केली, त्याबद्दल पहिल्यांदा मी तुमचं अभिनंदन करतोय. थँक्यू, नमस्कार, धन्यवाद. प्रश्न असा आहे सुधीरजी की 6 डिसेंबर 1992 ला बाबरी ढाचा पडला, त्यानंतर राम मंदिराची सर्व साधू संत मंडळींना एक अपेक्षा आहे, तर आम्ही भारतीय जनता पार्टीची आध्यात्मिक समन्वय आघाडी म्हणून संपर्क करत असताना राज्यभर आम्ही संपर्क करत होतो या बैठकीसाठी, तर काही साधू संतांची अशी भूमिका आली की राम मंदिराचं कधी होईल याबद्दल थोडस तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं. आपल्याला माहिती आहे की राम मंदिराचा नकाशाही मंजूर झाला, राम मंदिराच्या संदर्भामध्ये कामाला सुरुवात झाली. या कोविड-19 मध्ये काम थोडस स्लो झालं, पण मला अपेक्षा आहे की पुढच्या वर्षभरामध्ये आपल्याला या कोविड संकटानंतर सर्वांना एक भव्य दिव्य राम मंदिर नव्हे, राम मंदिर म्हणजे दगडांचं एक मंदिर नसेल, तर ते राम मंदिर आपल्यासाठी, या देशासाठी आध्यात्मिक रामाचा आशीर्वाद घेत रामाच्या गुणाच्या मार्गावर जाण्याची शक्ती तिथं प्राप्त करू शकू, आणि म्हणून त्या दृष्टीने भव्य दिव्य राम मंदिराच्या कामाला सुरुवात झाली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की मोदी है तो मुमकिन है, मोदी जो कहते हैं वो करते हैं, जो कर सकते हैं वही कह सकते हैं. तुम्हाला मग एक सहस्त्र पाहता आलं, एक शतक पाहता आलं, 21व्या शतकातलं विज्ञान युगही बघता आलं, पण मोदींच्या नेतृत्वात विज्ञान आणि अध्यात्माची सांगड असणार प्रभू रामाचं मंदिरही बघता येईल. एका वर्षामध्ये मंदिर होईल असा माझा विश्वास आहे. पुढे कोण आहे दुसरं? या ठिकाणी सर्व गुरुवर्य आहेत, ज्यांना प्रश्न आहेत त्यांनी स्वतःच अनम्यूट करून आपला प्रश्न उपस्थित करू शकतात. भाऊ नमस्कार, मी संतोष शिंदे बोलतोय. नमस्कार. मी विजन महाराष्ट्रमध्ये आपल्याला भेटलेलो आहे 2013 मध्ये, माझा महाराष्ट्रमध्ये आपलं त्यावेळेस आपण गणपती होतो, ती जी आता वृक्षांची वगैरे ती जी आजही जी यांच्याकडे गेलेला आहे. तुमचा आवाज नाही येत आहे, आवाज कट होतोय. बरं ठीक आहे. हॅलो, हा एका ओळीत प्रश्न विचारा म्हणजे. हॅलो, बघा ना. रामकृष्ण हरी. बघा, बोला बोला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण भाऊ, आपल्याला म्हणजे प्रश्न तर खऱ्या अर्थाने विचारायचा नाही, पण मला खऱ्या अर्थाने आभार मानायचे की भारतासारख्या संस्कृती सभ्यता संवर्धन करणाऱ्या देशामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये 7 वर्ष, मागची 5 वर्ष आणि यंदाची 2 वर्ष पूर्ण होत आहे. 2 नाही, 1 वर्ष पूर्ण झालं. 2 नाही, थांबा, 6 वर्ष पूर्ण झाले. 6 वर्ष, हो क्षमा करा. 6 वर्ष. खंडामध्ये आदरणीय मोदी साहेबांचा जो आलालेख आहे तो अतिशय उंचावणार आहे.
1962 अक्साईड काँग्रेसच्या कारखान्यात घेतलं गेलं. कारापुरम जवळ 1963 कब्जा करण्यात आला. तिया पंगनक जवळ 2008 कब्जा झाला. चापजी घाटीमध्ये 2008 झाला. डुमचेली घाटीमध्ये 2009 झाला. डेंजक मध्ये 2009 झाला. राकिनोलाला 2013 झाला. पण नंतर 14 नंतर मोदी साहेबांच्या कालखंडामध्ये डोकलामचा प्रयत्न 2017 चीनने केला, पण मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये तो विफल झाला. त्यानंतर लिपुलेखला 2020 झाला, तोही विफल झाला. आणि आज गलवानच्या माध्यमातून सुद्धा पुन्हा एकदा चीनला माघारी जावं लागतं. अमेरिका सारखे एकमेकाचे परस्पर विरोधी राष्ट्र सुद्धा आमच्या मोदी साहेबांसाठी एकत्र येत आहेत. खऱ्या अर्थाने मोदी साहेब हे आता भारताचे नेते नसून ज्ञानोबा यांच्या भाषेत हे विश्वाचे माझे घर या विश्वाचे नेते खऱ्या अर्थाने होत आहेत. महाराष्ट्राची प्रश्न विचारा, कृपया आपला प्रश्न विचारा. सगळ्यांना वेळ मिळाली. आचार्यजी मला फक्त खऱ्या अर्थाने मोदी साहेबांच्या कामाचा आलालेख हे करायचा आहे. आपण राम मंदिराचा मुद्दा सांगितला भाऊ. त्यावेळेस करुणा निधीचं एक वाक्य होतं, रामने राम सेतू बनाया इनका कोटेशन क्या. त्यावेळेस आम्ही सुद्धा उत्तर दिली होती, रामने राम सेतू बनाया ये बात तू छोड़ दे, राम से तू है इतना ध्यान में रख, तुझे राम का अस्तित्व मान्य हो जाएगा. या पद्धतीने भाऊ खऱ्या अर्थाने यंदा पंढरपूरच्या वारीमध्ये आपले आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची आठवण येत होती. 20 मार्च 2020 सामनाच्या संपादकीय लेखामध्ये एका अर्धवटराव साहेबांचं वाक्य होतं, देवाने मैदान सोडले. आणि 2 जुलैला राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की देवा चमत्कार करा. हा परस्पर विरोधाभास जो आहे, या विरोधाभासावर खऱ्या अर्थाने आपल्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजींच्या माध्यमातून आपण वारकऱ्यांसाठी अध्यात्माच्या माध्यमातून, मला चांगलं आठवतंय माऊली पादुका हेलिकॉप्टरने नेण्याचे शब्द देणाऱ्याने बसने पाठवल्या, पण माझ्या फडणवीस साहेबांनी आणि अर्थमंत्री असताना आमच्या सुधीर भाऊंनी मात्र त्या पंढरपुरामध्ये मला वाटतं 2018 मार्च मध्ये वारकरी भवन उभारलं आणि त्याचं लोकार्पण केलं. 65 एकर मध्ये वारकऱ्यांना उतरण्याची व्यवस्था केली. चंद्रभागा स्वच्छ केली. सर्वात महत्वाचा मुद्दा, यंदा मात्र वारी थांबली, पण 5 लाख वारकऱ्यांना पावसामध्ये रेनकोट वाटण्याचं काम ज्या नेत्यांनी केलं, त्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यात्माच्या विचारधारेप्रती आम्ही कालही ऋणी होतो, आजही आहोत आणि भविष्यात ते भाऊ नक्कीच राहू. मुद्दा फक्त एकच आहे भाऊ, की आता तुमच्या माध्यमातून येणाऱ्या अधिवेशनामध्ये की मुद्दा येऊ देत की मंदिर केव्हा उघडल्या जातील, कीर्तन सुरू व्हावे, कथा सुरू व्हाव्या, प्रवचन सुरू व्हावी. हा मुद्दा जर कीर्तनकाराने मांडला तर त्याच्याकडे स्वार्थी दृष्टीने पाहिलं जातं. पण आज समाजाला कोरोना सारख्या महाविकारामध्ये न दिसणारा विषाणू जर माणसाला मारू शकतो, तर सामान्य दृष्टीने न दिसणारा कीर्तन कथा प्रवचनाचा परमात्माच आपल्याला जगवू शकतो. या धारणेसाठी तरी मंदिरं सुरू होऊन कथा प्रवचनाची विचारधारा सुरू व्हावी आणि ती आपल्या माध्यमातून नक्की होईल ही विनंती करतो. धन्यवाद. आपण प्रयत्न करून मंदिर सुरू करण्याच्या दृष्टीने सरकारकडून आपण शेअर काढून घेऊ, चिंता करू. नमस्कार भाऊ. पुढचा प्रश्न आहे का कोणी? हा नमस्कार भाऊ. नमस्कार. अच्युत महाराज पिंगळेकर बोलतोय. बघा अच्युत महाराज नमस्कार. आम्ही या कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊनचे सर्व नियम वारकरी संप्रदायाने पाळलेले आहेत. हो. आणि तरी आता आपण बाजार किंवा इतर दुकानामध्ये जर गर्दी पाहिली तर 50 पेक्षा जास्त लोक आपल्याला आजही दिसून येतात. तर माझी एक अशी विनंती आहे आपल्याला, केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला विनंती करून 50 माणसांची परवानगी घेऊन भजन कीर्तनाला सुरुवात करता येईल का? असं आहे की मी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. माननीय मुख्यमंत्र्यांशी मंदिर सुरू करण्याच्या संदर्भात आता नुकतेच मागच्या आठवड्यामध्ये चर्चा केली आहे. फार जी मोठी मंदिरं असतील जिथं आपल्याला गर्दीची भीती वाटते त्याच्याबद्दल आपण एक स्वतंत्र विचार करू शकतो. पण ज्या ठिकाणी छोटी मंदिरं आहेत आणि त्या ठिकाणी कमी संख्येने भक्त येतात, अंतराने भक्त येतात, तिथं मोठी क्यू लागत नाही, अशा मंदिराच्या संदर्भामध्ये आपल्याला काही निर्णय करता येईल का? आता प्रश्न असा आहे की मुंबईमध्ये कोरोनाचं संकट अतिशय मोठं आहे. मुंबईची मंदिरं जरी उघडता आली नाही, आता उद्या गडचिरोली आहे, भंडारा आहे, गोंदिया आहे, चंद्रपूर आहे, श्रावण सोमवारी महादेवाच्या मंदिरामध्ये योग्य पद्धतीने जनजागरण करत त्या ठिकाणी कोविड-19चं जनजागरण, योग्य पद्धतीने मास्क वाटप किंवा इतर सर्व
चांगुलपणाच्या गोष्टी, संस्कार हे सर्व देत देत आपल्याला करता येईल का? तर त्यांनी आपल्याला सांगितलं याच्यावर आता आम्ही विचार करतो. मी मुख्य सचिव महोदयांनाही सांगितलं की याच्यावर विचार नक्की केला पाहिजे. बघू आता काय होतं. धन्यवाद. भाऊ एकच मिनिट, हा प्रश्न पुन्हा पुन्हा 2 लोकांनी विचारलाय म्हणून त्याचं सगळ्यांना उत्तर देतो की आध्यात्मिक आघाडी म्हणून उद्या आपण राज्यपालांना महोदयांना भेटायला जातोय. उद्या दुपारी 12 वाजेची वेळ महामहिम राज्यपाल महोदयांनी दिली आहे, कारण मुख्यमंत्री या प्रकरणावर काही करणार नाहीत. ते पवार साहेबांनाच शेवटी विचारतील की मंदिरं उघडायची की नाही. त्याच्यामुळे आपण त्या महामहिम राज्यपाल महोदयांना वेळ मागितलेली आहे आणि उद्या 3 लोकांचं शिष्टमंडळ, एक वारकऱ्यांच्या वतीने, एक सगळ्या अखिल भारतीय संत समितीच्या वतीने आणि भाजपच्या वतीने मी, असे 3 लोकांचं शिष्टमंडळ उद्या महामहिम राज्यपाल महोदयांना भेटून मंदिरं उघडून 50 लोकांमध्ये भजन कीर्तन पूजा अर्चना करता यावी या संदर्भातलं निवेदन आपण उद्या राज्यपाल महोदयांना देतो. पुढचा प्रश्न. हॅलो, हा बोला, कोण आहे? हॅलो, नाव सांगा, कोण आहे? बोला बोला. मी भूषण पाटील बोलतोय. जय श्रीराम. हो, जय श्रीराम, बोला. जय श्रीराम. भाऊ, आपल्या माध्यमातून खर तर आपला आभार मानतो. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यात आपल्या माध्यमातून पर्यटन क्षेत्राला गेल्या आमच्या आश्रमामध्ये 1 रुपया पर्यटनच्या माध्यमातून निधी मिळत नव्हता, पण आपल्या माध्यमातून आमच्या तालुक्यात जवळपास 2-2.5 कोटी रुपये पर्यटन क्षेत्रात म्हणजे तीर्थक्षेत्राला मिळाला. आणि आमच्याकडचे जे छोटे छोटे देवस्थान होते, जे महत्वाचे होते, प्राचीन होते, परंतु आता त्यांना कुठेतरी निधी मिळून ते कुठेतरी चाळीसगाव तालुक्याला एक नवीन पर्यटनाचे आणि लोकांच्या आस्थेचा विषय संपूर्ण महाराष्ट्रासमोर येईल. पाटणादेवीचाही तोच विषय आहे. पाटणादेवीलाही आपण आपल्या वित्त मंत्रालय खात्यातून खूप काही निधी दिला, म्हणून चाळीसगाव तालुक्याच्या वतीने सुधीर भाऊंचं खूप खूप अभिनंदन आणि आभार मानतो. थँक्यू. नमस्कार. पुढे कोण? हॅलो, कोणाला बोलायचं आहे का अजून? हॅलो, हॅलो. हो, बोला बोला. आपण नमस्कार. नमस्कार सुधीर भाऊ. हा, नमस्कार. मी नागपूरहून बोलतोय. नमस्कार. आध्यात्मिक समन्वय आघाडी आहे. जी आध्यात्मिक समन्वय आघाडी आहे, ती कार्यपद्धती काय राहील? ती आपण साधारणतः आचार्य तुषारजी आपल्याला सांगतील, पण जी मला अपेक्षा आहे, जी कधी मी आचार्यजींशी बोलेल, मला स्वतःला व्यक्तिगत रीतीने आता कागज आमच्याकडे मीनाताई देशकर म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केली की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आम्हालाही काम करायचं. तेव्हाच मी कागदावर काही आध्यात्मिक समन्वय आघाडीने काय कार्य करावं असं लिहिलं की मीनाताई देशकरांनाही मी आचार्य तुषार भोसलेजींना सांगणार होतो की त्यांनाही प्रदेशात तुम्ही घ्या. मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की आचार्य तुषार भोसले एक चांगला म्हणजे तेजपुंज असा या क्षेत्रामध्ये काम करणारा, अतिशय चेहऱ्यावर तेज, वाणीमध्ये धारदार, तीव्रता आणि अभ्यास या तिन्ही गोष्टीचा समन्वय आहे. तर अनेक दिवसांनी भारतीय जनता पार्टीने सुद्धा आध्यात्मिक समन्वय आघाडी केली आणि या आघाडीच्या माध्यमातून मला स्वतःला वाटतं की चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि गडचिरोलीपासून गडिंग्लज पर्यंत काही वैशिष्ट्यपूर्ण कार्य करावी. म्हणजे मी माझ्या जिल्ह्यापुरते काही कामं ठरवले आणि आमच्या त्या मीनाताई देशकर म्हणजे ज्यांचे सासरे ऍडव्होकेट दादा देशकर, ज्यांनी चंद्रपूरमध्ये तेव्हा जनसंघाची स्थापना केली, त्यांच्या त्या सुनबाई आहेत आणि ती कुटुंब पूर्ण राजकीय क्षेत्रामध्ये काम करणार, पण आता आध्यात्मिक क्षेत्रात मोठं काम आहे, स्वामी समर्थाचं मोठं काम करतात. मला असं वाटतं की या क्षेत्रामध्ये कधीतरी मी आचार्य तुषारजीशी बोलून इतर आघाड्या ज्या काम करतात त्याच्यापेक्षा 10 पट मोठं काम या आघाडीने करावं अशी माझी अपेक्षा आहे.
आणि म्हणून मी जसं म्हणतो का की तुषार भोसले जी आगे बढो हम तुम्हारे साथ है, कारण मलाही असं वाटतं की जेवढं इतकं काम महत्वाचं आहे तेवढंच हे काम महत्वाचं आहे. जसं श्री गणेशाला म्हणतं पृथ्वीची प्रदक्षिणा कर, तर त्यांनी आई वडिलाची प्रदक्षिणा केली आणि पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त झालं. मला कधी कधी वाटतं एवढ्या 50 आघाड्या आमच्या आहे पक्षाच्या, त्या महत्वाच्या आहेत याबद्दल दुमत असण्याचं कारणच नाही. पण जर आध्यात्मिक आघाडी पूर्ण झाली तर आपण समाजामध्ये ज्या ज्या गोष्टी वाईट आहे असं म्हणतो त्याचं हे रामबाण उपाय आहे. कोविड-19 वर वॅक्सिन नाही, पण जे वाईट विचार आहेत त्याचं वॅक्सिन म्हणजे अध्यात्म, त्याची औषधी म्हणजे अध्यात्म. तर आचार्य तुषार भोसलेंशी मी कधीतरी व्यक्तिगत रीतीने मी काही मुद्दे काढले आहेत. आमच्या त्या मीनाताई देशकरी बोलतील. पहिल्यांदा तर प्रदेशाची एक चांगली कार्यकारिणी गठीत व्हावी, जिल्हा स्तरावर गठीत व्हावं, आणि जसं कोविड-19 जाग्यावर विभाग निहाय याचे कार्यक्रम व्हावे, वारकऱ्यांची यादी तयार व्हावी, साऱ्या नेटमध्ये संस्काराच्या संदर्भातली ऍप तयार व्हावी, चांगल्या संस्कार कथा तयार व्हाव्या, चांगले विचार पुढे जावे. आणि अनेक असे उद्योग क्षेत्रातले लोक आहेत की ज्यांना पैसा कमवता कमवता थकून गेले. त्यांनाही असं वाटतं की आता या पैशातून मला खुशी नाही, आनंद नाही. आता मला आनंद प्राप्त करायचा असेल तर त्याच्यासाठी पैसा कामी येत नाही तर अध्यात्म कामी येतं, असे म्हणणारे अनेक लोक आहेत. तर अशांच्या बैठकीतून सुद्धा जे आपण पंचमहाभूत म्हणतो, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, यामध्ये आज जल प्रदूषण झालं आहे, आज वायू प्रदूषण झालं आहे, आकाश प्रदूषण झालं आहे. तर अध्यात्म म्हणजे काय? या पंचमहाभूताला पुन्हा मूलभूत तत्वामध्ये आणण्यासाठी केलेली प्रत्येक कृती म्हणजे अध्यात्म. आणि त्या दृष्टीने मग यांचा उपयोग करू आपण. आणि आचार्य तुषार भोसलेंच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात देशातलं सर्वात काम या आध्यात्मिक आघाडीचं आपण करू अशी माझी अपेक्षा आहे. आणि म्हणून मी एका सेकंदात जेव्हा तुषार भोसलेजी मला म्हणाले की तुम्ही याल का, तर मी एका सेकंदात हो म्हणालो. त्याचा माझा स्वार्थ एवढाच होता, माझ्या असं लक्षात आलं की हे आघाडी आहे की ज्या आघाडीच्या माध्यमातून तेरा वैभव अमर रहेमा या शब्दापर्यंत आपण पोहोचू शकतो. वैभवशाली देश म्हणजे काय, तर प्रत्येकाच्या हातात पैसे आहे, पण तो स्वार्थी भावनेनी जर वागतोय, मैं और मेरा परिवार बाकी सारी दुनिया बेकार या भावनेने असेल, तर मग हॉल मोठे होईल आणि मन मात्र मायक्रोस्कोपने पाहावं लागेल. इमारती उंच होतील, पण माणसं एवढी खुशी होतील की देवाला जर विचारलं, देवा तू 84 लक्ष योनी जन्माला घातल्या, कोणती योनी आहे की ज्याला जन्माला घातल्यावर तुला पश्चाताप होईल, तर तो सांगेल की मी मानव योनीला जन्माला घातलं, माझी सर्वात मोठी देवाची देवचूक झाली, असं कदाचित देव म्हणेल. आणि म्हणून मग आपण आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या माध्यमातून, आज तुम्ही चांगला प्रश्न विचारला, या प्रश्नाला काही सेकंदात, काही मिनिटात, चौकटीत उत्तर देता येणार नाही, पण याच्यामध्ये आपण निश्चितपणे आपलं काही लक्ष, आपलं ध्येय, काही तत्व, काही धोरण तयार करू आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत आपण अध्यात्म आणि राजकारण याला एकत्रित करण्याचं काम. हॅलो, हा बघा, कृपया सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी अगदी अर्ध्या मिनिटामध्ये प्रश्न विचार, म्हणजे आपल्याला अजून 2-3 जणांना घेता येईल. हॅलो, रामकृष्ण हरी. हा बोला बोला. रामकृष्ण रामकृष्ण. भाऊ नमस्कार, रायगड मधून हा, बोलतो. नमस्कार. अच्छा, नमस्कार नमस्कार. आमच्या सर्व वारकऱ्यांच्या वतीने एक विनंती आहे. सांगा ना. लॉकडाऊन मध्ये सर्व कीर्तनकार प्रवचनकारांचं मानधन बंद आहे, तर ते मिळवण्यासाठी तुम्ही थोडासा प्रयत्न करावेत, बस. ठीक आहे ठीक आहे. मानधन म्हणजे सरकारचं मानधन आहे का? सरकारी मानधन. नाही 100% सरकारी मानधन असेल तर ते बंद होणार नाही याची काळजी घे. नक्की नक्की बघ. हा, पुढे कोण? हॅलो हॅलो, दादा गुंडरे, हॅलो, नमस्कार, बोला. हॅलो. हॅलो, बोला. दुसरे घ्यावेत. शशिकांतजी, आपला पुन्हा बंद होतोय.
हॅलो. हॅलो. हो विचारा आपण. हा नमस्कार. हो बोला बोला. हा अरे नमस्कार. हो नमस्कार, आपण बोला. हा मी अमरावतीवरून शालिग्राम महाराज खेडकर बोलतोय. हो बोला. अमरावतीमध्ये आपल्या आध्यात्मिक आघाडीच्या बैठका वगैरे किंवा आध्यात्मिक आघाडीची इथे शाखा वगैरे ओपन करता येईल काय? आणि मी बोलतो ऐकायला येतं ना? हो येतं ऐकायला. हा आणि अमरावतीमध्ये जी शिथिलता आली आपल्या या हिंदू समाजाला किंवा हिंदू संस्कृतीला, हिंदूंना घेऊन चालणारा हा बीजेपी पक्ष फक्त एक अडसूळ म्हणून एक या ठिकाणी निवडून आले आमदार आणि बाकी सगळा जिल्हा दुसऱ्याच्याकडे गेला. म्हणून इथं अमरावती जिल्ह्यामध्ये म्हणजे महाराज मंडळी सगळी मंडळी आहे ही हिंदू संस्कृतीची किंवा हिंदू जागृत करत असतात. तर या ठिकाणी अशी शिथिलता येऊ नये किंवा ही शिथिलता कमी झाली पाहिजे. अमरावती जिल्ह्यामध्ये कुठेतरी बीजेपी शिवसेना तर समाप्त झाल्यासारखीच आहे, तर बीजेपीला कुठेतरी स्टँड मिळालं पाहिजे, वर आली पाहिजे. त्याकरता आध्यात्मिक आघाडीची शाखा या ठिकाणी ओपन करण्याची किंवा इथं तसं काम करण्याची शक्यता आहे. आणि त्याकरता इथली जी मंडळी आहे बीजेपीचे कार्यकर्ते जे तुमच्या जवळचे असेल ते सगळे यांना थोडं समजावून सांगून इथली जी हिंदुत्व जागृत करणारी जी महाराज मंडळी आहे, महाराज मंडळी नेहमी कीर्तना प्रवचनातून हिंदुत्व जागृत करतात समाजामध्ये, परंतु त्याचा फायदा इतर पक्षांना होतो. जी मंडळी आहे महाराज मंडळींना जवळ न घेता, महाराज मंडळीशी संपर्क न साधता आपापले कामं करतात. त्यामुळे अमरावती जिल्हा एकंदरीत समाप्त झाल्यासारखा आहे. म्हणून त्याकरता आध्यात्मिक आघाडीच्या माध्यमातून काही करता येईल काही एवढी सूचना आहे, एवढी विनंती आहे. आध्यात्मिक आघाडीच्या माध्यमातून निश्चितपणे अमरावतीमध्ये सुसंस्कारित कार्यकर्ता, मग तो कोणत्याही पक्षात जाऊन काम करो, पण त्यांनी आपल्या पक्षात काम करताना समाजाचं हित लक्षात घेऊन, समाजसेवा लक्षात घेऊन देशाच्या उन्नती प्रगतीसाठी काम करावं असं आपल्याला अपेक्षित आहे. आणि अमरावतीमध्ये सुद्धा आपण निश्चितपणे आचार्य तुषारजींच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी आघाडीची स्थापना करून चांगला जो विचार आहे, जो मानवतेचा विचार आहे, तो विचार आपल्याला सर्वसामान्य लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल. आणि मला वाटतं की कोणताही देश किती धनसंपन्न आहे यापेक्षाही जास्त तो किती गुणसंपन्न आहे यावर त्या देशाचं मूल्यमापन होतं. आपल्याला माहित आहे की अमेरिकेचा इतिहास काय आहे. अमेरिकेचा इतिहास जो आहे तो 528 वर्षाचा. 1492 मध्ये कोलंबसनी त्याचा 528 वर्षाच्या इतिहासाच्या समोर आमचा सनातन देश आहे, ज्या देशाची प्रगती उन्नती ही 18व्या शतकापर्यंत जगातली नंबर 1 ची होती. मला वाटतं की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की आध्यात्मिक आघाडी आपण अमरावतीला स्थापन करू. भगवान कृष्णाचं म्हणजे माता रुक्मिणीचं माहेर आहे, ते अंबादेवीची शक्ती आहे, वाघाचा मेळघाट आहे, संत गुलाब बाबांचा आशीर्वाद आहे, वैराग्यमूर्ती गाडगे बाबाच्या शब्दात मंत्र आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची मोजरी आहे. अमरावती हे आपल्याला माहिती आहे की कर्मयोगी पटवर्धनांची भूमी आहे, पंजाबराव देशमुखांची भूमी आहे. तर अशा भूमीमध्ये अध्यात्म तर निश्चितपणे ज्या अमरावतीचा सेवा आणि अध्यात्म हे महत्वाचं आहे. ठीक आहे, मला वाटतं झाले असतील बऱ्यापैकी सगळे. आता आपण इथं संपवू. आता भाऊंनाही वेळ महत्वाचा आहे सगळ्यांचा, तेव्हा आपण आता हे संवाद सत्राला या ठिकाणी पूर्णविराम देतो. यानंतर आपले पश्चिम महाराष्ट्रातले प्रमुख या योजनेचे भाऊ महाराज फुरसुंगीकर यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करा. भाऊ महाराज फुरसुंगीकर. भाऊ नमस्कार. नमस्कार. आपले खूप आभार. आणि काही आठवणी माझ्या जागृत झाल्या. ज्या वेळेला कौन्सिल हॉलला आपली मीटिंग झाली होती, पुण्यामध्ये कौन्सिल हॉलला मीटिंग झाली होती, त्यावेळेला आपण वनमंत्री होतात, त्यावेळेला आम्ही एक आपल्याला विनंती केली होती की वारकऱ्यांकरता वारी चालत असताना आम्हाला आपण झाडं लावून द्यावीत. त्यावेळेला आपण आपले जे पीए होते सुनील भजनावले त्यांच्याशी संपर्क साधायला लावला होता आणि त्या माध्यमातून खूप मोठी वाटचाल चालू झाली. आज आपल्या ज्या वेळेला आम्ही ऐकत होतो सगळं भाषण,
असं वाटत होतं की एक प्रवचन चाललेलं आहे आणि आम्ही नेहमी प्रवचन करणारी माणसं तुमचं प्रवचन ऐकत होतो आज. आणि दुसरी एक आठवण अशी झाली की ज्या वेळेला आम्ही अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून सप्ताह केला होता, त्यावेळेला आपल्याला आम्ही निमंत्रण करण्याकरता आलो होतो. त्यावेळेला बबनराव लोणीकरांना, माननीय बबनराव लोणीकरांना आपण सांगितलं होतं की बबनराव, वारकऱ्यांना तुम्ही वाढल्याचं हे पुण्य आहात म्हणून मंत्री झालात. तो तुमचे जसेचे तसे माझ्या लक्षात आहेत. आज एक अभ्यासू व्यक्तिमत्व आम्हाला लाभलं आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं, त्याबद्दल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत. आचार्य तुषारजींनी सुद्धा या ठिकाणी अतिशय सुंदर अशी प्रस्तावना केली आणि त्या प्रस्तावनेच्या माध्यमातून सगळ्यांना आपली भूमिका या ठिकाणी सांगितली. त्याबद्दल तुषारजींचा सुद्धा या ठिकाणी आभार. या मीटिंगमध्ये सर्व मान्यवर, अनेक जणांना या ठिकाणी बोलण्याकरता संधी मिळाली नाही, भविष्यामध्ये ती त्यांना मिळेल. पण एक या ठिकाणी मी त्यांना सांगू इच्छितो की आपल्या माध्यमातून जे काही विचार आपल्याला मिळालेले आहेत ते सर्व सामान्यांपर्यंत आपण पोहोचवावेत, हीच या खऱ्या अर्थाने या बैठकीची सफलता होईल. एवढं बोलून मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपल्याला धन्यवाद देतो. खूप खूप धन्यवाद आदरणीय भाऊ. आपण जे खूप आम्हाला मौलिक मार्गदर्शन केलं आणि आमच्या आघाडीच्या पाठीमागे उभं राहण्याचं जे बळ आपण आम्हाला विश्वास दिला, त्याबद्दल आपले खूप खूप आभार मानतो. आपण आमच्या आघाडीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहाल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपणा सगळ्यांना शुभेच्छा देऊन आजच्या कार्यक्रमाला पूर्णविराम देऊया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, पंढरीनाथ भगवान की जय, भारत माता की जय. भगवान की जय. जय जय जय.